नवदृष्टी न्यूज। नंबर प्लेट नसलेले डंपर व ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करावी। अखिल भारतीय मराठा महासंघ चाळीसगाव वार्ताहर। नंबर प्लेट नसलेले गौण खनिज वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने आरटीओ चाळीसगाव यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे। दिनांक 7 एप्रिल 2026च्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आरटीओ यांच्याकडील निवेदनात म्हटले आहे, दसेगाव फाट्याजवळ 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता वाळूच्या डंपरने स्कूटीला जोराने धाक दिल्याने चंचल नामदेव लांडगे राहणार रहीपुरी या मुलींचा जागीच मृत्यू झाला। तसेच वैष्णवी चौधरी हिची प्रकृती चिंताजनक आहे। या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यात व शहरात संताप व्यक्त आहे व प्रशासनाचे बाबत नाराजीचा सूर उमटत आहे। चाळीसगाव तालुक्यात व शहरात अवैध वाळू व मुरुम वाहतूक करणारे अनेक डंपर व ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात चालू आहे। ट्रॅक्टर व डंपरवरील ड्रायव्हर हलगर्जीपणाने व जोरात वाहन चालवतात, त्यामुळे अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे। रात्री बेरात्री वाळू मुरुम खाली करतात, त्यामुळे नागरिकांची झोप मोड होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे। या गौण खनिज वाहतूक करणारे वाहनांना कोणत्याही नंबर प्लेट दिसून येत नाही। गौण खनिज वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर, छोटे मोठे वाहन नंबर प्लेट नसलेले अशा सर्व वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। निवेदनावर जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष कैलास पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रशांत पाटील, युवक तालुका उपाध्यक्ष रोहित बोरसे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान मधुकर पाटील आदींच्या सह्या आहेत। 2 तारखेला दसेगाव फाट्यावर वाळूच्या डंपरने 2 विद्यार्थ्यांना धडक दिल्याने चंचल नामदेव लांडगे नावाची मुलगी मयत झाली। दुसरी वैष्णवी चौधरी हिची देखील प्रकृती चिंताजनक आहे। चंचल हिची राख थंड होत नाही, तो पावे तो दुसऱ्या दिवशीच या वाळू माफियांनी गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी बेसुमार चालू केली। आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आरटीओ कार्यालयात उपस्थित राहून निवेदनाच्या माध्यमातून एक मागणी केलेली आहे की वाळू डंपर, ट्रॅक्टर, ओमनी अशा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी। ही दंडात्मक कारवाई न केल्यास आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरवू आणि मोठा मोर्चा या कार्यालयात आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, याची प्रशासनाने दखल घ्यावी, एवढं बोलतो थांबतो। 2026 रोजी दसेगाव फाट्याजवळ चंचल नामदेव लांडगे व वैष्णवी चौधरी या दोघी मुलींचा रेतीच्या डंपरच्या धडकेने अपघात झालेला आहे। तर त्या अपघातात चंचल नामदेव लांडगे ही मुलगी जागीच तिचा मृत्यू झाला, परंतु तिच्या राखेची शांतता होत नाही, ती राख विझत नाही, तोपर्यंत त्याच्या दुसऱ्याच दिवशी रेतीच्या डंपरने व ट्रॅक्टरने बेसुमारपणे चाळीसगाव तालुक्यात गौण खनिजाची चोरटी वाहतूक चालूच आहे आणि ह्या लोकांवर कुठल्याही प्रशासनाचा धाक नाही व बेधडकपणे हे लोक आजही वाहन चालवत आहे। तर आमची प्रशासनाला याविषयी एकच मागणी आहे की ह्या लोकांच्या गोष्टी आवडण्यासाठी यांनी धडाकेबाज कारवाई करून तर त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी अशा लोकांच्या अशा प्रवृत्तीच्या विरोधात कारवाई करून त्यांना शासन झालं पाहिजे। ही आमची अखिल मराठा महासंघाची तहसीलदार साहेबांना तसेच आपले चाळीसगाव तालुक्यातील परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही निवेदनामार्फत आम्ही कळवतोय, परंतु ह्या लोकांना शासन होण्यासाठी तसंच अधिकाऱ्यांची तेवढीच धडाकेबाज कारवाई होणं गरजेचं आहे।